नमस्कार. आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सविस्तर बातम्यांआधी टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. सत्तेत असल्यावर माणसं जवळ येणं ही सत्तेची सूज असते. नामदार हसन मुश्रीफ यांचा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांना टोला. कोल्हापूर महानगरपालिकेकडील विकास कामांचा नामदार सतेज पाटील यांनी घेतला आढावा. थेट पाईपलाईन योजना एप्रिल 2021 पर्यंत पूर्ण होणार असल्याची नामदार सतेज पाटील यांची माहिती. हातकणंगले पंचायत समिती सदस्य प्रवीण जनगुंडांनी जिल्हा परिषदेत केलं अर्धनग्न आंदोलन. स्वच्छ भारत अभियानातील शौचालयाच्या कामांची चौकशी करण्याची केली मागणी. दाजीपूर अभयारण्याच्या विकासासाठी 110 कोटी रुपयांच्या आराखड्याला मुख्यमंत्र्यांनी दिली मान्यता. पहिल्या टप्प्यातील कामांसाठी 25 कोटी रुपयांची तरतूद. आणि आमदार प्राध्यापक जयंत असगावकर यांनी दिली एस न्यूजच्या कार्यालयाला सदिच्छा भेट. To achieve success and prosperity in business, the selection of the right place is very important. And that is why Alexa Park is the perfect choice for any kind of showroom, office, restaurant, shop or hotel. Right from 400 square feet to 4,000 square feet, ground floor to 9th floor, Alexa Park offers a variety of options for your business ventures. Best-in-class quality construction, independent parking, located in the heart of the city, a site that's highly attractive and the focus of everyone's attention. Perfect planning and super fast construction. Reaping prosperity, Alexa Park is a paramount residential and commercial hub of modern times. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा, कोल्हापूरचा बुलंद आवाज, एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. एस न्यूजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. सत्तेत आल्यावर माणसं जवळ येणं ही सत्तेची सूज असते. जीवाभावाची माणसं मिळवण्यासाठी आयुष्यभर सेवा करावी लागते, असा टोला नामदार हसन मुश्रीफ यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावलाय. ते महाविकास आघाडीच्या नूतन आमदारांच्या सत्कार समारंभात बोलत होते. महाविकास आघाडीचे पुणे पदवीधर मतदारसंघातून नूतन आमदार अरुण लाड आणि शिक्षक मतदारसंघाचे नूतन आमदार जयंत असगावकर यांचा जाहीर सत्कार समारंभ ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महासैनिक दरबार हॉल इथं पार पडला. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते नूतन आमदारांचा सत्कार कोल्हापुरी फेटा बांधून आणि भव्य पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. या प्रसंगी बोलताना नामदार हसन मुश्रीफ यांनी ही निवडणूक बहुजन समाजाची नाही तर विशिष्ट विचारधारेची आहे असा समज विरोधकांचा होता. मात्र या निवडणुकीत आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करून मताधिक्य वाढवलं असं नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं. केंद्रातील भाजप सरकारवर निशाणा साधताना नामदार मुश्रीफ यांनी हे सरकार गेंड्याच्या कातडीचं असून अशा लोकांना भुईसपाट केलं पाहिजे असं सांगितलं. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत आमची शेती धनदांडग्यांच्या घशात घालणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील हे सत्तेत असताना त्यांना सांगितलं होतं, ही सत्तेची सूज आहे. सुजीसाठी लोक जवळ येत असतात, पैसे उधळून लोक जवळ येत नाहीत. यासाठी लोकांच्या आयुष्यभर सेवा करावी लागते असा टोला नामदार मुश्रीफ यांनी लगावला. त्याला पाठिंबा देऊया. त्यांच्या भावना जोडत आहे की आम्हाला MSPचा कायदा करा आणि आम्हाला तुम्ही आम्हाला बांधून द्या की आमचा भाव एवढा मिळणार आहे. एवढ्यासाठी ते थांबलेत.
कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये आमची शेती त्या अडाणीने अंबानीच्या कशाच जाणार नाही, एवढी आम्हाला ते म्हणतात की हमी द्या. या 2 हम्या सुद्धा द्यायला ते तयार नाही. आणि हे गेंड्याच्या कात्रीचं सरकार आहे. तुम्ही दानवेचं ऐकलं असेल मागं किती यांना मदत करायची या साल्याना, शेतकऱ्याला चाला म्हटला होता. आणि काल म्हणतोय याच्यामध्ये चीन आणि पाकिस्तानचा हात आहे. म्हणजे अशा लोकांना येणाऱ्या या निवडणुकीत भुई सपाटच केलं पाहिजे आणि त्यांना घरात बसवलं पाहिजे. आज दिवस चांगला आहे, आनंदाचा आहे. मी चंद्रकांत दादाचं नाव घेऊन मी याला थोडंसं गालबोट लावणार नाही. ठीक आहे, ते हिमालयात जाऊ का नाही हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु ज्या भावनेनं मी अनेक वेळा त्यांना म्हणत होतो, चंद्रकांत पाटील ही सत्तेची सूज आहे, सुजीसाठी लोक येत आहेत, परंतु ज्याला खरी परीक्षा कळेल त्याला जीवाभावाची माणसं असे कार्यकर्ते तयार करावे लागतात. त्याला आयुष्य वेचावं लागतंय. सकाळपासून संध्याकाळ पर्यंत या लोकांची सेवा करावी लागते. त्याच वेळेला जीवाभावाची माणसं तयार होत असतात. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या प्रयत्नामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीचा झेंडा फडकवलाय. याबद्दल आभार व्यक्त करून संघटित ताकद पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या मागे राहिली असल्याचं सांगितलं. या निवडणुकीत 5 जिल्ह्यातील पक्षीय ताकद गरजेची होती. गेल्या 12 वर्षात विरोधकांनी काम केलं नाही याचा दाखला देण्याचं काम मतदारांनी केलंय. पहिल्या फेरीत निवडून येऊ असा दावा करणाऱ्यांना आणि फक्त ग्रामपंचायत राहिली आहे असं म्हणणाऱ्यांना लोकशाही काय आहे, लोकांची ताकद काय आहे हे या निवडणुकीवरून समजलं असेल. 5ही जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी मताधिक्य मिळवून दिलं. या दोन्ही उमेदवारांच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रात नक्कीच विकासाला चालना मिळेल असं सांगून पालकमंत्री पाटील यांनी भविष्यातल्या निवडणुकाही आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र लढवणार असल्याचं सांगितलं. की आता जनता कुणाच्या बाजूला आहे, लोकभावना काय आणि लोकांचा उद्रेक काय असतो हे निश्चितपणे त्यांना देखील त्या ठिकाणी लक्षात आलं. महाविकास आघाडी सरकार म्हणून आम्ही सर्वांना सांगितलं की पहिली निवडणूक आहे सरकार स्थापन झाल्यानंतर, आणि या पहिल्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी ताकदीनं या निवडणुकीमध्ये उतरणं गरजेचं आहे. आणि मला आनंद आहे, अतिशय अभिमान वाटतो की या 5 जिल्ह्यामधल्या कार्यकर्त्यांनी एकसंघपणे आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे असतील, आदरणीय पवारसाहेब असतील किंवा आदरणीय बाळासाहेब थोरातजी असतील, या 3 नेतृत्वांच्यावर विश्वास ठेवून या दोन्ही सीटा मताधिक्याने निवडून आणण्याचं काम त्या ठिकाणी केलं. मनपूर्वक त्यांचं तुम्हा सर्वांचं मला धन्यवाद त्या ठिकाणी मानायचे. दर अर्ध्या तासाला मी एका माणसाजवळ बोलून दाखवायचे फोनवर, आणि दर अर्ध्या तासाला तो माणूस मला सांगायचा, साहेब काय काळजी करू नका, आसगावकर निवडून येणार, हे लीड तुटत नाही. आणि तो माणूस म्हणजे विष्णू घाडे तुमचा. ते विष्णू घाडेंचंही मुस्लिम साहेब अभिनंदन करायला पाहिजे, कारण की त्या मतदान प्रक्रियेमध्ये मतमोजणीच्या वेळी त्या मतदान टीममध्ये ही आकडेवारी करणं, प्रेफरन्शियल वोटिंग करणं, ही सगळी जबाबदारी त्या टीममध्ये एक चांगल्या पद्धतीनं विष्णू घाडे सरांनी त्या ठिकाणी घेतली आणि विश्वास दिला की हे मताधिक्य तुटणार नाही. लाडसाहेब तर पहिल्या राऊंडमध्येच त्या ठिकाणी निवडून आले होते, आणि म्हणून या दोन्ही उमेदवारांच्या माध्यमातून या पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला निश्चितपणे चालना दिली जाईल एवढी ग्वाही या निमित्तानं देतो. आणि ही युनिटी मगाशी धैर्यशील माने म्हटले तसं सगळ्या पुढच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे अशीच युनिटी असणार आहे. काळजी करायचं कारण नाही. धैर्यशील माने गेले, मुस्लिम साहेब मागच्या राजाराम कारखान्याला सगळे आपण एकत्र होतो. धैर्यशील माने असते तर राजाराम कारखाना मागच्या वेळी आलाच असतो, 100 मतात त्या ठिकाणी गेला. परंतु असं पुढचा काळ चांगला असणार आहे. आपण सगळे अशा पद्धतीनं चांगलं राजकारण भविष्यकाळात एकमेकाच्या हातात हात घालून काम करण्याची भूमिका आपण घेऊ एवढी ग्वाही देतो. यावेळी खासदार प्राध्यापक संजय मंडलिक यांनी ही निवडणूक म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करणारी निवडणूक आहे असं सांगितलं. पुढच्या काळात महाविकास आघाडीची वाटचाल ही महत्त्वपूर्ण असणार आहे. शेतकरी, कष्टकरी आणि सामान्य जनतेच्या पाठीशी महाविकास आघाडी खंबीरपणे राहील अशी ग्वाही खासदार प्राध्यापक संजय मंडलिक यांनी दिली. तर खासदार धैर्यशील माने यांनी या निवडणुकीच्या माध्यमातून विरोधकांना सुरुंग लावण्याचं काम कोल्हापूरनं केलंय. महाविकास आघाडीची ही कामगिरी राज्यात उत्कृष्ट आहे.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांची निवडणूक आहे असं मानून कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं. त्यामुळे हा विजय सोपस्कर झाला असल्याचं खासदार माने यांनी सांगितलं. यावेळी आमदार ऋतुराज पाटील यांनी या निवडणुकीत कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील पदवीधर आणि शिक्षकांनी साथ दिली. योग्य नियोजन आणि कार्यकर्त्यांनी केलेली कामगिरी यामुळे ही निवडणूक मोठ्या मताधिक्यानं जिंकता आली. या निकालामुळे महाविकास आघाडीत सर्वजण जमिनीवर राहून कार्य करतो हा संदेश राज्यात गेलाय. त्यामुळे यापुढेही असंच एकत्र राहून महाविकास आघाडीला बळकट करण्यासाठी कटिबद्ध राहू असा निर्धार आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केला. तर राज्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून आज काही मंडळी त्या ठिकाणी सांगत असतात की काय सत्तेमध्ये असलेली जी आघाडी आहे ती सगळ्या त्या ठिकाणी सगळ्यांच्यात गैरसमज त्या ठिकाणी मोठ्या पद्धतीने. पण आपल्या सगळ्यांनाच त्या ठिकाणी जवळून माहिती आहे की आज महाविकास आघाडी एकत्र असल्यामुळं आज हा मोठा निकाल लागलेला आहे. साहेब, आता एक मोठा मेसेज त्या ठिकाणी राज्यामध्ये गेलेला आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्व कार्यकर्ते जमिनीवर राहून काम करतो, लोकांमध्ये राहून काम करतो. भाजप हा पक्ष कशा पद्धतीने काम करतोय आपण त्या ठिकाणी जवळून बघितलेला आहे. मला वाटते हा मेसेज एक त्यांच्याकडे गेलेले की आमच्या टप्प्यात आला तर कार्यक्रम झालेला आहे. त्यामुळे निश्चितपणे आपण जर एकत्र असलो, आपण एकजुटीनं असलो, एक चांगल्या पद्धतीने आपण राज्यामध्ये नेतृत्व करू शकतो. प्रत्येकाचे सामान्यांचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवू शकतो. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव यांनी पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील आमदारांची निवड झाल्यानंतर महाविकास आघाडीची ताकद वाढली असून नक्कीच भविष्यात चांगली कामगिरी होईल असा विश्वास व्यक्त केला. तर आमदार राजेश पाटील यांनी या निवडणुकीत सर्व कार्यकर्त्यांनी उमेदीनं कामाला लागून इतिहास घडवला. स्वच्छ चारित्र्य आणि समाजाशी बांधिलकी असलेले उमेदवार निवडून दिले असल्याचं सांगितलं. यावेळी आमदार प्राध्यापक जयंत असगावकर यांनी हा सत्कार स्वीकारताना आपल्याला महाविकास आघाडीचा अभिमान वाटतो, तर शिक्षकांनी आपल्यावर विश्वास ठेवला, तो नक्कीच सार्थ ठरवू अशी ग्वाही दिली. शिक्षकांची जी प्रलंबित कामं आहेत ती कामं पालकमंत्री सतेज पाटील यांच्या सहकार्यानं शिक्षण मंत्र्यांची भेट घेऊन पाठपुरावा केल्यामुळं मार्गी लागली आहेत. यापुढेही शिक्षकांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी चांगली कामगिरी करू असा विश्वास आमदार असगावकर यांनी दिला. तर आमदार अरुण लाड यांनी दोघांना निवडून आणायचं म्हणून सर्वजण कामाला लागले होते. त्यामुळं सांगली जिल्ह्याबरोबरच कोल्हापूर जिल्ह्याचा मोठा वाटा माझ्या विजयात आहे. यापूर्वी निवडून गेलेल्यांनी 12 वर्षात काही काम केलं नाही, पदवीधरांच्या समस्या जाणून घेतल्या नाहीत. त्यामुळं मतदारांनी त्यांची जागा दाखवून दिली असल्याची टीका विरोधकांवर केली. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी या निवडणुकीत शिवसेनेचा वाटा हा महत्त्वाचा असून यापुढेही शिवसेना पाठीशी खंबीरपणे उभी असेल असा विश्वास दिला. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील, शिक्षक नेते भरत रसाळे, अनिल घाटगे यांच्यासह मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. या सत्कार समारंभाला माजी महापौर नीलोफर आजरेकर, माजी आमदार डॉक्टर सुजित मिणचेकर, गोकुळचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती प्रवीण यादव, शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह माने, गगनबावडा पंचायत समितीच्या सभापती संगीता पाटील, करवीर पंचायत समितीच्या सभापती अश्विनी धोत्रे यांच्यासह निमंत्रित मान्यवर, महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. नक्षलग्रस्त भागातील शहीद पोलिसांच्या पाल्यांना देण्यात येणाऱ्या शासकीय नोकरीच्या धर्तीवर देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीद जवानांच्या वीरपत्नी आणि पाल्यांना शासकीय नोकरीत थेट नियुक्ती देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे, अशी माहिती माजी सैनिक कल्याण राज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली आहे. माजी सैनिक आणि शहीदांच्या कुटुंबियांना नियमाप्रमाणे जमिनींचं वाटप करण्यासाठीच्या कार्यवाहीचा अहवाल 3 महिन्यांमध्ये सादर करण्याच्या सूचनाही नामदार पाटील यांनी प्रशासनाला दिल्यात. शहीद जवान आणि माजी सैनिक यांच्या पाल्यांना शासकीय नोकरीत सामावून घेणं तसंच त्यांना वितरित करण्याच्या जमिनीबाबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव आणि विशेष चौकशी अधिकारी सीमा व्यास, उपसचिव सरिता बांदेकर देशमुख यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. माजी सैनिक आणि शहीदांना नियमाप्रमाणे जमिनी वितरित करण्यासंदर्भात त्यांनी या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या. माजी सैनिक, शहीदांच्या पत्नी आणि अवलंबून असलेल्या पाल्यांच्या विविध अडचणी सोडवण्यासाठी वेबसाईट निर्माण करण्यात यावी. माजी सैनिकांना पुनर्नियुक्ती सोयीनुसार कामाचं ठिकाण देण्यात यावं, याकरता संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीनं कार्यवाही करावी, या सूचनाही नामदार सतेज पाटील यांनी या बैठकीत दिल्या.
शाहूवाडी तालुक्यातील चरण इथले अमित साळोखे हे केंद्रीय राखीव पोलीस दलात मध्य प्रदेशातील बालाघाट इथं कर्तव्य बजावत होते. गुरुवारी सायंकाळी त्यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. अमित 2009 मध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलात भरती झाले होते. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत बांधण्यात आलेल्या शौचालयाची चौकशी करावी यासाठी हातकणंगले पंचायत समितीचे सदस्य प्रवीण जनगोंडा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज कोल्हापूर जिल्हा परिषदेत अर्धनग्न आंदोलन केलं. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोर पोलीस आणि आंदोलक यांच्यामध्ये झटापट झाली. जवळपास गेली माहे 10/20 रोजीपासून मी शिवसाहेबांना आमच्या हातकणंगले पंचायत समितीमध्ये हातकणंगले तालुक्यातील शौचालयामध्ये जवळपास 2,50,00,000चा भ्रष्टाचार झाला आहे. आणि या 2,50,00,000च्या भ्रष्टाचारामध्ये जिल्हा परिषदच्या मोरे मॅडमपासून आमच्या पंचायत समितीतल्या शिपायापर्यंत सगळेजण ज्यामध्ये सामील आहेत आणि आमचे लोकप्रतिनिधी देखील सामील आहेत. आणि गोरगरिबांच्या शौचालयामध्ये जवळपास 2.5 कोटी रुपये खाऊन शांत बसलेले आहेत. आणि मी याचा जवळपास 2 महिने झाला फॉलोअप घ्यायला आलो आहे. पण शिवसाहेब निव्वळ माझ्या अर्जाला केराचीच टोकरी दिली आहे. मग मी त्यांना गेल्या महिन्यात देखील सांगितलं, ते मला 10 तारखेपर्यंत कोणत्याही परिस्थितीत हा विषय संपवून देतो असं मला शिवसाहेबांनी शब्द दिला होता. परत 10 तारखेला फोन केल्यानंतर त्यांचा मला मानावर असा रिस्पॉन्स आला नाही. पॉझिटिव्ह विचार वाटणात मला म्हणताना त्यांनी ज्यांना चौकशीसाठी नेमले आहेत ते समकक्षीच अधिकारी BDO शिरोळचे आहेत. त्या शिरोळच्या अधिकाऱ्यांना भेटून आलो. शिरोळचे अधिकारी म्हणतात मला इतकं काम आहे की मीच काय करू शकत नाही. म्हणजे 2.5 कोटीचा घोटाळा करून यांनी मयत लोकांचं पैसे 12,000 शौचालयाच्या नावावर काढून घेतले आहेत. बोगस प्रकरणं केली आहेत. जिओ टॅगिंग नाही. 2014 पासून चाललेल्या स्वच्छ भारत अभियानमध्ये यांनी पुरा भ्रष्टाचार केलेले आहेत. माझा यांनी दाद घेणार म्हणून मी आज दुपारपर्यंत अर्धनग्न अवस्थेत यांच्या दालनासमोर बसणार आहे. आणि ह्या दालनासमोरच मी दुपारी 2 ते 2:30च्या दरम्यान स्वतःचं आत्मदहन करून टाकणार आहे. आणि याला पूर्ण जबाबदार असतील शिवसाहेब. पन्हाळा तालुक्यातील शहापूर ग्रामपंचायतीनं दलित वस्ती सुधार योजनेतील 15% विकास निधी अन्यत्र खर्च केल्याप्रकरणी ग्रामसेविका सुहासिनी गुरव यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी भारतीय दलित महासंघानं केली आहे. या मागणीसाठी महासंघानं आमरण उपोषण सुरू केलं होतं. गटविकास अधिकारी तुळशीदास शिंदे यांनी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आलं. शहापूर इथल्या ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असणाऱ्या ग्रामसेविका सुहासिनी गुरव यांनी सन 2016 ते 2020 पर्यंतचा 15% निधी हा दलित समाजातील अशिक्षित लोकांच्या सह्या घेऊन दलित समाजातील विकासासाठी खर्च न करता त्याचा गैरवापर करून तो निधी इतर ठिकाणी खर्च केलाय असा आरोप भारतीय दलित महासंघाच्या वतीनं करण्यात आलाय. शासकीय वेळेत ग्रामपंचायत कार्यालयात हजर न राहणाऱ्या आणि दलित समाजाच्या विकासासाठी उदासीन असणाऱ्या ग्रामसेविका सुहासिनी गुरव यांच्या बेजबाबदार, मनमानी आणि गैरकारभाराची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी या मागणीसाठी भारतीय दलित महासंघाच्या वतीनं पन्हाळा इथल्या पंचायत समितीच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आलंय. मागासवर्गीय समाजातील लोकांच्या बोगस सह्या घेऊन मिळणारा जो 15% निधी आहे हा निधी गैरमार्गाने आणि गैरवर्तणुकीने बेजबाबदारपणे खर्च केला असून या सगळ्याची चौकशी करून जे दोषी आहेत त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा या मागणीसाठी भारतीय दलित महासंघानं आजपासून आमरण उपोषण चालू केलेलं आहे. आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही. आणि त्याच्यानंतर होणाऱ्या मानवी हानीला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तुळशीदास शिंदे यांनी आंदोलकांशी चर्चा करून योग्य त्या कारवाईचं आश्वासन दिलं. त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आलं. यावेळी श्रीकांत कांबळे, अभिजित बनसोडे, मनोज गायकवाड आणि ग्रामस्थ उपस्थित होते. केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या नव्या कृषी विधेयकांविरोधात दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्यात जनजागृतीसाठी 12 डिसेंबर ते 22 डिसेंबर या कालावधीत कृती कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याचं कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे यांनी पत्रकार बैठकीत सांगितलं. या कृती कार्यक्रमाचा भाग म्हणून उद्या 12 डिसेंबरला सायंकाळी 6 वाजता मिरजकर तिकटी इथं सभा घेण्यात येणार आहे. 13 डिसेंबरला बिंदू चौकात कॉर्पोरेट धार्जिणे 3 कायदे या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात येणार आहे. 14 डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.
15 ते 22 डिसेंबर या कालावधीत जिल्हाभर जनजागृती करण्यासाठी किसान संघर्ष यात्रेचं आयोजन करण्यात आलं असल्याचं कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे यांनी सांगितलं. 22 डिसेंबरला बिंदू चौकातील जाहीर सभेनं या संघर्ष यात्रेची सांगता होणार आहे. त्यानंतर काही मोजके कार्यकर्ते दिल्लीतील आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीला रवाना होणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. पत्रकार बैठकीला बाबूराव कदम, रवी जाधव, संभाजी जगदाळे, BL बर्गे हे उपस्थित होते. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या. तसंच एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. यापुढील बातम्या पाहूयात एका छोट्याशा ब्रेकनंतर. पाहत रहा एस न्यूज. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा, कोल्हापूरचा बुलंद आवाज. एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. ब्रेकनंतर सविस्तर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पोस्टाच्या बचत खात्यासाठी किमान शिल्लक रक्कम 50 रुपयांवरून 500 रुपये करण्यात आली आहे. आजपासून याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. टपाल खात्याची स्थापना 1 ऑक्टोबर 1854 साली झाली. भारतातील खेड्यापाड्यात टपाल खात्यानं जाळं विणलं. टपालामुळं शहरासह ग्रामीण जनतेला बचतीची सवय लागली. 40 वर्षांपूर्वी टपालाचं बचत खातं अवघ्या 20 रुपयांमध्ये उघडलं जायचं. इतर वित्त संस्थांच्या पेक्षा टपालाचं खातं उघडणं सर्वांना सुलभ बनलं. कालांतरानं त्यात वाढ होऊन 50 रुपये झाले. आता या बचत खात्याच्या रकमेत टपाल खात्यानं 11 डिसेंबरपासून 500 रुपये इतकी वाढ केल्याचं टपाल विभागाकडून सांगण्यात आलंय. शेविंग खात्यामध्ये पूर्वी 20 रुपये कमीत कमी रक्कम असण्याची अट होती. कालांतराने ती 50 रुपये झाली आणि त्यानंतर आज 2020 पासून डिसेंबर 2020 पासून कमीत कमी 500 रुपये शेविंग बँकेच्या खात्यामध्ये कमीत कमी शिल्लक असावी असं सरकारनं अधिसूचना नुकतीच जारी केलेली आहे. आणि त्यानुसार मी आपणा सर्वांना ग्राहकांना आवाहन करतो की त्यांनी आपल्या बचत खात्यामध्ये कमीत कमी 500 रुपये तरी शिल्लक राहावेत याची दक्षता घ्यावी. आज देशभरात 1,55,531 इतकी टपाल कार्यालये आहेत, तर 4 लाखाहून अधिक कर्मचारी काम करत असून देशभरात 36 कोटी खातेदार आहेत. महाराष्ट्राचा विचार केला तर टपाल खात्यात 3 कोटीच्या आसपास ठेवी आहेत. टपालाच्या नवीन नियमानुसार आता रिकरिंग खातं उघडण्यासाठी 100 रुपये लागणार आहेत. रिकरिंग खात्यामध्ये सुद्धा काही बदल अपेक्षित आहेत, झालेले आहेत. तर रिकरिंग खात्यामध्ये 5 रुपयेपासून सुरुवातीला खातं ओपन केलं जात होतं. आता ते कमीत कमी 100 रुपयेचं खातं ओपन करावं लागणार आहे. या खात्यातर्फे मासिक प्रतियोजना, सुकन्या मुदत योजना, मुदत बंद ठेव, ज्येष्ठ नागरिक, राष्ट्रीय बचत पत्र, किसान विकास पत्र, ज्येष्ठ नागरिक, पंतप्रधान जीवन, पंतप्रधान सुरक्षा, पोस्ट लाईफ इन्शुरन्स, इंडिया पोस्टल बँक या योजना राबवल्या असून 0 शुल्क असलेली खाती मात्र बंद होणार आहेत. एस न्यूजसाठी कॅमेरामॅन विजय जाधवसह सुभाष गायकवाड. लग्न समारंभातील अनावश्यक खर्च टाळण्यासाठी करवीर तालुक्यातील उंचगाव इथल्या शांतीनगर फासेपारधी वसाहतीमध्ये सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात 14 जोडपी विवाहबद्ध झाली. उचगावचे माजी सरपंच गणेश काळे आणि विद्यमान सरपंच मालुताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली या सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती दक्षता घेत हा सोहळा पार पाडण्यात आला. विवाह समारंभासाठी होणारा अवास्तव खर्च टाळण्याच्या उद्देशानं आयोजित करण्यात आलेल्या या सामुदायिक विवाह सोहळ्यातील वधूवरांचे कपडे आणि जेवणाचा खर्च सामुदायिक विवाह सोहळा कमिटीच्या वतीनं करण्यात आला. या सोहळ्याच्या निमित्तानं 500 महिलांना साड्यांचा आहेर करण्यात आला. मोलमजुरी करणारी लोक पैसे 2 लाख 3 लाख 2.5 लाख कुठनं खर्च करणार. तर ह्या कमिटीमार्फत त्यांनी शांतीनगरच्या कमिटीमार्फत ह्या 20,000 25,000 त्यांचं लग्न व्हावं आणि कपड्याची वाटप काही करू नका, कमिटीनीच करतील. तुमची कुठलीही वस्तू आणू नका,
तो हे कार्यकर्त्यांनीच करायचं. आणि आज आपण ह्या करोनामुळं आपण सरकार जे नियम ठेवलेले आहेत त्या नियमाचं पालन आपण करून 70-80 लोकच मांडव्यात उभा राहावं. त्यांना जेवण आपले कार्यकर्त्यांनी घरपोच मांडव्यात करू शकतोय आणि करतोय. या सोहळ्यासाठी माजी सरपंच मधुकर चव्हाण, सुरेश चव्हाण, राजू काळे, मदन चव्हाण, मारुती चव्हाण, मारुती पोवार, अनिल चव्हाण यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि फासेपारधी समाजबांधव उपस्थित होते. फासेपारधी समाजानं 14 जोडप्यांचा एकत्रित विवाह सोहळा पार पाडत समाजासमोर आदर्श घालून दिलाय. पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथला शतकी परंपरा असलेला नाताळचा सण यंदा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर साजरा होणार नाही. ख्रिश्चन प्रेस्बिटेरियन चर्च ट्रस्ट कोडोली, KDC आणि KCC यांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं ट्रस्टचे अध्यक्ष SR रणभिसे यांनी पत्रकार बैठकीत सांगितलं. कोडोली इथं नाताळ सण कोडोली परिसरातील सर्व धर्मातील नागरिक गेली 100 वर्षे एकत्रितपणे साजरा करतात. दरवर्षी नाताळ सणाला कोडोलीला जत्रेचं स्वरूप येतं, परंतु कोरोनाच्या महामारीमुळे चालू वर्षी नाताळ सण साजरा न करण्याचा निर्णय ख्रिश्चन प्रेस्बिटेरियन चर्च कोडोली, KDC आणि KCC सेशन वर्ग यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आल्याचं ट्रस्टचे अध्यक्ष SR रणभिसे यांनी सांगितलं. शासनाच्या नियमांच्या अटी शर्तींचं पालन करून या उत्सव काळात होणारे कॅन्डल लाईट, लौकिक उपासना, प्रभू भोजन, वस्तूंचा लिलाव हे कार्यक्रम ज्या त्यावेळी मोजक्याच भक्तांच्या उपस्थितीत होणार असून नाताळ दिवशी लोकांनी गर्दी करू नये आणि व्यापाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचे स्टॉल, खेळणी, दुकानं लावू नयेत. तसेच सर्वांनी कोरोना संक्रमण टाळण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन या पत्रकार परिषदेत करण्यात आलं. कोरोनाकालीन परिस्थिती असल्यामुळं यंदाचा हा नाताळ शासनाच्या नियम आणि अटी या सर्व लक्षात घेऊन हा संसर्ग रोखण्याकरिता अत्यंत साध्या पद्धतीनं आम्ही करत आहोत. केवळ मंदिरातच साध्या पद्धतीनं भक्ती, प्रार्थना आणि उपासना होईल, तर याबाबत सर्वांनी सहकार्य करावं. यावेळी रेव आशुतोष आवळे, सेक्रेटरी शमवेल गायकवाड, रवींद्र तळसंदेकर, प्रवीण महापुरे, नितीन चोपडे, अनिल महापुरे, डॅनियल गायकवाड, दत्ता महापुरे, अब्राहम काळे, डॅनियल माने उपस्थित होते. इचलकरंजीतील IGM रुग्णालयातील सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भेट घेतली. नामदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी याबाबत संबंधित मक्तेदाराची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं. कोरोना महामारीच्या काळात इचलकरंजीतील IGM रुग्णालयात कर्मचाऱ्यांची कमतरता होती. त्यामुळे या ठिकाणी कंत्राटी पद्धतीनं कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली. त्यानुसार 72 सफाई कर्मचाऱ्यांची त्यावेळी तातडीनं भरती करण्यात आली. या कर्मचाऱ्यांनी कोरोना महामारीच्या काळात जीवाची पर्वा न करता चोख सेवा बजावली. मात्र या कर्मचाऱ्यांना पूर्ण महिन्याचा पगार न देता 8 दिवस कट करून 22 दिवसांचा पगार दिलाय. तसंच या सर्वांचा कोणताही विमा उतरवला नसल्याचं सांगण्यात आलंय. याबाबतची तक्रार या कर्मचाऱ्यांनी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडे केली आहे. याची सखोल चौकशी करून येत्या 2 दिवसांमध्ये अहवाल सादर केला जाईल आणि त्यात योग्य ती कारवाई केली जाईल असं आश्वासन यावेळी नामदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिलं. यावेळी प्रताप पाटील, रवी गोंदकर, शहाजी भोसले, शिवाजी पाटील, अनुष्का पाटील, अफसाना मुजावर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. इचलकरंजीचे तत्कालीन आमदार सुरेश हळवणकर यांच्या फंडातून शहरात ठिकठिकाणी प्रवाशांच्या सोयीसाठी बस थांबे उभारण्यात आले होते. या बस थांब्यातील बैठक व्यवस्थाच अज्ञातांनी लंपास केली आहे. शहरातील ASC कॉलेज, सांगली नाका यासह विविध ठिकाणी स्टीलचा वापर करत बस थांबे उभारण्यात आले होते. काही थांब्यांमधील हे स्टील चोरट्यांनी लंपास केल्यामुळं प्रवाशांना इथं उभं राहूनच बसची वाट बघावी लागतीये. काही बस थांब्यांच्या ठिकाणी खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी अतिक्रमण केलंय. इचलकरंजी नगरपालिकेसह पोलीस प्रशासनानं याची गांभीर्यानं दखल घेऊन चोरट्यांचा शोध घ्यावा अशी मागणी होतीये. कोरोना महामारीच्या काळात योगदान देणारे सर्वच घटक कोरोना योद्धे आहेत असं प्रतिपादन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर योगेश साळे यांनी केलं. राधानगरी तालुक्यातील राशिवडे बुद्रुक इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. राशिवडे ग्रामपंचायत आणि शिवम प्रतिष्ठानच्या वतीनं कोरोना योद्धा सन्मान आणि लोकवर्गणीतून सरपंच कृष्णात पोवार यांना दुचाकी प्रदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अविनाश पाटील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर योगेश साळे,
तालुका आरोग्य अधिकारी आर शेटे, सरपंच कृष्णात पोवार यांना कोरोना योद्धा सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं. या कार्यक्रमात पत्रकार, आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी यांनाही कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आलं. या कार्यक्रमात बोलताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर योगेश साळे यांनी कोरोना महामारीच्या काळात आरोग्य कर्मचाऱ्यांपासून डॉक्टरांपर्यंत आणि गावातील सामाजिक कार्यकर्त्यांपासून मंत्र्यांपर्यंत सर्वच घटकांनी महत्त्वाचं योगदान दिलं असून सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यात यश आलं असल्यानं योगदान देणारे सर्वच घटक कोरोना योद्धे आहेत असं प्रतिपादन केलं. उद्योजक मोहन धुंद्रे यांनी महामारीच्या काळात सर्वांनी दिलेलं योगदान अमूल्य असल्याचं सांगत सरपंच कृष्णात पोवार यांचं काम उल्लेखनीय असल्याचं सांगितलं. जिल्हा परिषद सदस्य विनय पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर आर शेटे, प्राध्यापक जालंदर पाटील, अभिजित डोंगळे, शिवम प्रतिष्ठानचे दिगंबर टिपुगडे, सरपंच कृष्णात पोवार यांनी यावेळी मनोगत व्यक्त केली. यावेळी डॉक्टर राजेंद्र कांबळे, संजय डकरे, अतुल पाटील, सुदर्शन कापसे, प्राध्यापक पवन पाटील, नारायण पाटील, राजेंद्र पाटील, प्रकाश पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या. तसंच एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. यापुढील बातम्या पाहूयात एका छोट्याशा ब्रेकनंतर. पाहत रहा एस न्यूज. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा, कोल्हापूरचा बुलंद आवाज. एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. ब्रेकनंतर सविस्तर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कोल्हापूर जिल्ह्यात आज शुक्रवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या 24 तासामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात नव्या 13 कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. या कालावधीत 41 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून एका कोरोना बाधिताचा मृत्यू झालाय. सध्या जिल्ह्यात 193 जणांवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात 24 तासात एकूण 1358 जणांचे स्वॅब तपासणी अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 1289 अहवाल निगेटिव्ह आले तर 56 अहवाल नाकारण्यात आले. 24 तासात 13 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामध्ये कोल्हापूर शहरातील 4, करवीर तालुक्यातील 2, गडहिंग्लज तालुक्यातील 1 आणि सर्व नगरपालिका क्षेत्रातील 2 रुग्णांचा समावेश आहे. त्याशिवाय अन्य जिल्ह्यातून आलेल्या 4 रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची आतापर्यंतची एकूण संख्या 49,256 इतकी झाली आहे. 24 तासात 41 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची एकूण संख्या 47,372 झाली आहे. तर एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानं मृतांची एकूण संख्या 1,691 झाली आहे. सध्या जिल्ह्यात 193 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या एका महिलेवर बुधवारी बलात्कार केल्याप्रकरणी पुष्पक उर्फ संदेश ढगे याला अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात एका अल्पवयीनाचा सहभाग असल्याचं स्पष्ट झालं असून कोडोली पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय. संशयित पुष्पक ढगे यानं त्याच्या अल्पवयीन मित्राच्या घरी बोलवून घेत दरवाजा बंद करून घेतला. पुष्पक आणि त्याच्या मित्रानं असहाय्यतेचा फायदा घेत बलात्कार केल्याचं पीडितेनं पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद केलंय. पोलिसांनी संशयित पुष्पक ढगेसह अल्पवयीनाला ताब्यात घेतलंय. कोडली या ठिकाणी विवाहित महिला, तिच्या शेजारी राहणारी 2 जे आहेत, एक विदेश संघर्षित बालक आहे आणि एक आरोपी आहे. त्या दोघांनी तिच्या मुलांना खेळण्यासाठी घरात घेऊन गेले. मुलांचा रडत्याला आवाज येऊ लागला, त्यामुळं पीडित महिला त्या घरी गेली. त्यावेळी त्या दोघांनी त्या महिलेला जमिनीवर पाडून खॉटला तिचे हात बांधले. तोड धरून आळीपाळीने दोघांनी तिच्यावरती सामूहिक बलात्कार केलेला आहे आणि अशा सामूहिक बलात्काराचा गुन्हा कोडली पोलिसला दाखल करण्यात आलेला आहे. त्यातील एक आरोपी संज्ञान आहे आणि एक विधी संघर्षित बालक 16 वर्ष असल्यामुळं दोघांना देखील ताब्यामध्ये घेतलेला आहे. फौजदार नरेंद्र पाटील या प्रकरणाचा अधिक तपास करतायत.
अत्यंत गुंतागुंतीची आणि अवघड समजली जाणारी उपचार पद्धती असलेली बोन मॅरो ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया नुकतीच कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये यशस्वीरित्या पार पडली. पश्चिम महाराष्ट्रातील ही अशा प्रकारची पहिलीच यशस्वी शस्त्रक्रिया असल्याचा दावा कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर सूरज पवार आणि डॉक्टर रेश्मा पवार यांनी पत्रकार बैठकीत केला. ब्लड कॅन्सर बरा करणं तसंच कॅन्सरवरील उपचारांसाठी बोन मॅरो ट्रान्सप्लांट करणं हे वैद्यकीय क्षेत्रातील एक आव्हानात्मक काम समजलं जातं. कॅन्सरवरील अत्याधुनिक उपचार पद्धतींचा अनुभव असलेल्या कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये ब्लड कॅन्सरवरील उपचारासाठी डॉक्टर अभिजित गणपुले, डॉक्टर अनिकेत मोहिते आणि डॉक्टर निलेश धामणे या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचार पद्धती यशस्वी करण्यात आली आहे. एरवी अशा पद्धतीच्या उपचारांसाठी रुग्णांना पुणे मुंबईला जावं लागत होतं. आता कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये हे उपचार यशस्वी होत असल्याचं डॉक्टर सूरज पवार यांनी सांगितलं. डॉक्टर अभिजित गणपुले, डॉक्टर अनिकेत मोहिते आणि डॉक्टर निलेश धामणे यांनी या उपचार पद्धतीची माहिती देत कोल्हापूरसह कर्नाटक, कोकण, गोवा इथल्या रुग्णांना कोल्हापूर कॅन्सर सेंटरमधील हे उपचार दिलासादायक ठरतील असं सांगितलं. पन्हाळा तालुक्यातील उत्तरे गावातील मुख्य रस्ता 2 शेतकऱ्यांच्या वादात वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. यामुळे ऊस वाहतुकीची अडचण झाली होती. तहसीलदार रमेश शेंडगे यांनी शेतकऱ्यांची समजूत काढल्यानंतर हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय. पन्हाळा तालुक्यातील उत्तरे गावातील बाबूराव तुकाराम पाटील आणि विलास चौगले या दोघा शेतकऱ्यांनी 15 दिवसांपूर्वी गावातील मुख्य रस्त्यात खड्डा खणून रस्ता वाहतुकीसाठी बंद केला होता. या वादावर तोडगा काढण्यासाठी तहसीलदार रमेश शेंडगे यांनी गावाला भेट दिली. तहसीलदार शेंडगे यांनी बाबूराव पाटील आणि विलास चौगुले यांना पाणंद रस्त्यासह गावातील रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याचं आवाहन केलं. मात्र शेतकऱ्यांनी पाणंद रस्ता खुला करण्याची तयारी दाखवली, पण गावातील मुख्य रस्ता खुला करण्याला नकार देत पर्यायी जागेची मागणी केली. पर्यायी जागेबाबत तहसीलदार शेंडगे यांनी मार्ग काढण्याचं आश्वासन दिल्यानंतर दोन्ही शेतकऱ्यांनी रस्ता खुला करण्याचा निर्णय घेतल्यानंतर गेल्या 15 दिवसांपासूनच्या प्रश्नावर तोडगा निघाला. यावेळी मंडल अधिकारी अजय लुगडे, तलाठी विकास मोहिते, प्रशासक विजय दाभोळकर, माजी सरपंच रंगूबाई मगर, प्रधान पाटील तसंच ग्रामस्थ उपस्थित होते. इचलकरंजी शहरातील योगायोग नगर परिसरातील भंगार साहित्याच्या गोदामाचा कडी कोयंडा कापून चोरट्यांनी सुमारे 2 लाख रुपये किमतीचं भंगार साहित्य लंपास केलंय. शिवाजीनगर पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत. इचलकरंजीतील राजेश गौड यांचं योगायोग नगर इथं भंगार साहित्याचं गोदाम आहे. बुधवारी रात्रीच्या सुमाराला चोरट्यांनी गोदामाची कडी कोयंडा कापून गोदामातील तांबा, पितळ, गन मेटलचं सुमारे 2 लाख रुपयांचं साहित्य लंपास केलंय. गौड यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत. करवीर तालुक्यातील कोगे इथं श्री क्षेत्र बाळेकुंद्रीच्या धर्तीवर दत्त मंदिर परिसरात दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. शेकडो पंत्यांनी मंदिर परिसर उजळून निघाला होता. पंत संप्रदाय भजनी मंडळाच्या वतीनं मागील 5 वर्षांपासून दरवर्षी हा दीपोत्सव आयोजित केला जातो. यावेळी मंदिर परिसरात आकर्षक रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या. तसंच मंदिरात दर्शन मार्गावर सामाजिक संदेश देणारे फलक उभारण्यात आले होते. मंदिराच्या समोर शहीद जवान संग्राम पाटील आणि शहीद जवान ऋषिकेश जोंधळे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी डिजिटल फलक लावून दीप प्रज्वलित करण्यात आले. तसंच मंदिराच्या बाजूला पंत महाराजांची पालखी दर्शनासाठी ठेवण्यात आली होती. यावेळी शेकडो दीप प्रज्वलित करून कोरोना काळात योगदान देताना मृत्युमुखी पडलेले कोरोना योद्धे तसंच शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. शेवटी भजन सेवेनं या दीपोत्सवाची सांगता झाली. कोल्हापूर शहरासाठीच्या थेट पाईपलाईन पाणी योजनेच्या कामाला प्राधान्य देऊन ही योजना एप्रिल 2021 अखेर पूर्ण करण्यात येईल. तसंच शहरातील अमृत योजनेची सर्व कामं 31 मार्चपर्यंत पूर्ण होतील, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली. त्यांनी शहरातील विविध विकास कामांबाबत आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव यांच्या उपस्थितीत महापालिका प्रशासनाची बैठक घेऊन आवश्यक सूचना केल्या. नामदार सतेज पाटील यांनी आज आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, माजी महापौर नीलोफर आजरेकर यांच्या उपस्थितीत प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे यांच्यासह महापालिका अधिकाऱ्यांची आढावा बैठक महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहात घेतली. या बैठकीत त्यांनी शहरातील सर्व विकास कामांचा आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना केल्या.
यानंतर पालकमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकार बैठक घेऊन विकास कामांबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी कोल्हापूर शहराच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या थेट पाईपलाईन पाणी योजनेच्या कामाला प्राधान्य देऊन शक्य तितक्या लवकर ही योजना पूर्णत्वास नेण्यात येणार असल्याचं सांगितलं. या योजनेच्या प्रलंबित कामाला वनविभागाची परवानगी मिळाली असल्याचं त्यांनी सांगितलं. थेट पाईपलाईन योजनेची प्रलंबित कामं लवकरात लवकर पूर्ण करून एप्रिल 2021 अखेर ही योजना कार्यान्वित होईल असा विश्वास पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला. आढावा बैठकीमध्ये थेट पाईपलाईनचा आढावा घेतला. कोविडमुळं थेट पाईपलाईनच्या कामाला थोडा खंड पडला होता, परंतु आता 53 किलोमीटरमधलं काम त्या ठिकाणी सोळांपूरमधलं 1800 मीटर आहे सोडलं तर सगळं काम पूर्ण झालेलं आहे. तिथं जॅकवेलचं काम असेल, राफ्टचं काम असेल, हे बऱ्यापैकी काम पूर्ण झालेलं आहे. फेब्रुवारी एंडमध्ये काळंबवाडीतलं पाणी कमी झाल्यानंतर तिथल्या कामाला गती त्या ठिकाणी येईल. 30 किलोमीटर MSCBचं कनेक्शन घेऊन जायचं आहे. 30 किलोमीटर त्यातलं 10 किलोमीटरला मान्यता मिळालेली आहे. 4 किलोमीटरचं काम पूर्ण झालेलं आहे. राहिलेलंही काम 1 महिना 2 महिन्याच्या कालावधीमध्ये पूर्ण होईल, जेणेकरून या थेट पाईपलाईनचा प्रकल्प जो गेले अनेक दिवस रखडला होता तो साधारणपणे मे एंडपर्यंत पूर्ण करावा. या पद्धतीचे एप्रिल एंडच मी म्हणलेला आहे, परंतु मॅक्झिमम मे एंडपर्यंत पूर्ण व्हावा अशी अपेक्षा आहे. शहरातील अमृत योजनेचं काम प्रगतीपथावर असून 211 किलोमीटर पाईपलाईनचं तसंच 12 पाण्याच्या टाक्यांपैकी 8 पाण्याच्या टाक्या पूर्ण झाल्याचं नामदार सतेज पाटील यांनी सांगितलं. या योजनेतील कामं 31 मार्चपर्यंत पूर्ण होतील असं नामदार सतेज पाटील यांनी सांगितलं. महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी ई-गव्हर्नन्सवर भर देऊन घरफाळा ऑनलाईन कशा पद्धतीनं घेता येईल त्यावर लक्ष केंद्रित करण्यात येत असून घरफाळा आपल्यापासून ही योजना राबवून नोकरदारांच्या पगारातून प्रत्येक महिन्याला घरफाळा कपात करण्यासाठी प्रयत्न केले जातील असं नामदार सतेज पाटील यांनी सांगितलं. या योजनेला स्वतःपासून सुरुवात करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. IT पार्क संदर्भातील ज्या काही तांत्रिक अडचणी आहेत त्या पूर्ण करून जमिनीचा विषय मार्गी लागल्यावर 1 महिन्यात टेंडर काढण्यात येईल आणि हा विषय मार्गी लावण्यात येईल असं पालकमंत्री पाटील यांनी सांगितलं. त्याचबरोबर शहरामध्ये 40 ते 45 कोटींची विकास कामं सुरू आहेत. ही विकास कामं तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या असल्याचं सांगत नामदार पाटील यांनी विविध विकास कामांची माहिती दिली. अमृतमध्ये साधारणपणे 211 किलोमीटरची पाईपलाईन टाकून शहरामध्ये झालेलं आहे. राहिलेलं काम देखील 31 मार्चपर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे. या अमृत योजनेतून 12 पाण्याच्या टाक्या या कोल्हापूर शहरामध्ये प्रपोज आहेत. त्यातल्या 8 टाक्याची कामं चालू आहेत. राहिलेले 4 टाक्याची कामंही महिन्याभरात त्या ठिकाणी चालू होतील अशा पद्धतीची अपेक्षा आहे. त्याचबरोबर कोल्हापूर महापालिकेचा घरफाळा, पाणीपट्टी, कोल्हापूर महापालिकेची तक्रार, अडीअडचणी सोडवण्यासाठी एक ॲप तयार करतो आहे. तो ॲप देखील पुढच्या 8 दिवसामध्ये लॉन्च करतो आहे. वेबसाईट तयार करतो आहे जेणेकरून त्या वेबसाईटच्या माध्यमातून महापालिकेची देणी किंवा महापालिकेचे पेमेंट्स हे आपल्याला करता येणं शक्य त्या ठिकाणी होणार आहे. एकूणच महापालिकेच्या विविध विकास कामाचा आढावा प्रामुख्याने त्या ठिकाणी घेतला आणि उत्पन्न वाढीसाठी जे काही नवीन उपक्रम, नव्या गोष्टी करता येतील ते करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. मी 300-350 कोटी रुपये महापालिकेचं उत्पन्न आहे, परंतु यावर्षी आत्तापर्यंत 180 कोटीवरच आम्ही पोचलेलो आहोत. त्यामुळे 31 मार्चपर्यंत जास्तीत जास्त उत्पन्न कसं गोळा करता येईल यासाठी प्राधान्य त्या ठिकाणी राहील. या पत्रकार बैठकीला माजी उपमहापौर संजय मोहिते, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई आदी उपस्थित होते. आगामी कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक ही स्थानिक पातळीवरील अडचणी लक्षात घेऊन स्वतंत्रपणे लढणं संयुक्तिक ठरेल असं मत नामदार सतेज पाटील यांनी व्यक्त केलं. याबाबत महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळं कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी स्वतंत्रपणे लढावे की महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्रित लढावं याबाबत चर्चा सुरू आहे. नामदार सतेज पाटील यांनी या संदर्भात मत व्यक्त करताना स्थानिक पातळीवरील अडचणींमुळे महानगरपालिकेची निवडणूक स्वतंत्रपणे लढणं सोयीचं ठरेल असं सांगितलं. सन्मान्य शिवसेना माजी आमदार राजेश क्षीरसागरजी आणि सन्मान्य मुश्रीफ साहेबांनी यापूर्वी जाहीर केलेलं आहे की या निवडणुका स्वतंत्रपणे लढणं किती संयुक्तिक आहे आणि आम्ही वरिष्ठांना देखील ही सगळी बाजू सांगू, कारण की मागच्या वेळी देखील आम्ही स्वतंत्रपणे निवडणुका लढलो होतो.
राज्यामध्ये महाविकास आघाडी स्थापन झाली नव्हती, त्यावेळी कोल्हापूरमध्ये ती स्थापन झाली होती आणि निवडून आल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्रित येऊन महापालिकेमध्ये 5 वर्ष चांगल्या पद्धतीचा कारभार आम्ही त्या ठिकाणी केलेला आणि मग थोडी इथली स्थानिक अडचण बघता स्वतंत्र लढणं हे तिन्ही पक्षाला संयुक्तिक ठरेल असं आमचं मत आहे. परंतु वरिष्ठांच्या कानावर घालून हा निर्णय आम्ही या ठिकाणी घेऊ. वरिष्ठांशी चर्चा करून या निर्णयाचं अंतिम स्वरूप त्या ठिकाणी दिलं जाईल. विधान परिषदेच्या पुणे शिक्षक मतदारसंघाचे नूतन आमदार प्राध्यापक जयंत आसगावकर यांनी एस न्यूजच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी पुणे विभागातील शिक्षकांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवत त्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू अशी ग्वाही दिली. सांगरूळ शिक्षण संस्थेचे सचिव आमदार जयंत आसगावकर यांनी पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळवलं. आज त्यांनी एस न्यूजच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी एस न्यूजचे कार्यकारी संपादक बाळासाहेब काळे यांनी आमदार जयंत आसगावकर यांचं स्वागत केलं. यावेळी शिक्षण क्षेत्रातील आव्हानांचा सामना करत शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू असं आमदार आसगावकर यांनी सांगितलं. जुने पेन्शन संदर्भात ती अधिसूचना आपण मागे घ्यायला लावलेली आहे शिक्षण मंत्री महोदयांना. त्याचबरोबर 72 दिवसाचा पगार देखील त्या ठिकाणी उदय सामंतजी उच्च शिक्षण मंत्री यांनी त्या ठिकाणी मंजूर केलेला आहे. त्यानंतर अजित पवार दादा यांनी त्या ठिकाणी नोकर भरतीसाठी हिरवा कंदील दाखवलेला आहे. असे बरेचसे प्रश्न म्हणजे सुरुवात तर आपली त्या ठिकाणी चांगली झालेली आहे. यावेळी प्राध्यापक SP चौगुले, प्रकाश नाळे, सागर कासोटे, बाजीराव तळेकर हे उपस्थित होते. महाराष्ट्रातील गवा रेड्यांसाठी प्रसिद्ध असणारं राधानगरी दाजीपूर वन्यजीव अभयारण्य पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीत अभयारण्याच्या 110 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला तत्वतः मंजुरी देण्यात आली. तसंच पहिल्या टप्प्यातील कामांसाठी 25 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. पश्चिम महाराष्ट्रातील अतिसंवेदनशील क्षेत्र असलेल्या आणि जैवविविधतेने नटलेला परिसर म्हणून युनेस्कोच्या वारसा स्थळांमध्ये नोंद असलेल्या राधानगरी दाजीपूर वन्यजीव अभयारण्याचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्याकरता गेल्या 5 वर्षांपासून आमदार प्रकाश आंबेडकर प्रयत्न करतायत. अभयारण्याच्या पर्यटन विकासाकरता भरीव निधीची तरतूद करण्याची मागणी शिवसेना पक्षप्रमुख राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. त्या अनुषंगानं आज वर्षा निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीत दाजीपूर अभयारण्याच्या विकासाकरता विविध मागण्या करण्यात आल्या. या मागण्यांचा विचार करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हत्तीमहल परिसर, राऊतवाडी धबधबा परिसर यासह राधानगरी इथं नौकाविहार करणं आणि लेझर शोसाठी पहिल्या टप्प्यात 25 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्याचे निर्देश पर्यटन आणि वनविभागाच्या सचिवांना दिले. राधानगरी अभयारण्याचा पर्यटन विकासाकरता विस्तृत आराखडा शासनाला सादर करून टप्प्याटप्प्यानं पर्यटन विकासाकरता निधी उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाहीसुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिली. शेवटी एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. सत्तेत असल्यावर माणसं जवळ येणं ही सत्तेची सूज असते. नामदार हसन मुश्रीफ यांचा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांना टोला. कोल्हापूर महानगरपालिकेकडील विकास कामांचा नामदार सतेज पाटील यांनी घेतला आढावा. थेट पाईपलाईन योजना एप्रिल 2021 पर्यंत पूर्ण होणार असल्याची नामदार सतेज पाटील यांची माहिती. हातकणंगले पंचायत समिती सदस्य प्रवीण जनगुंडांनी जिल्हा परिषदेत केलं अर्धनग्न आंदोलन. स्वच्छ भारत अभियानातील शौचालयाच्या कामांची चौकशी करण्याची केली मागणी. दाजीपूर अभयारण्याच्या विकासासाठी 110 कोटी रुपयांच्या आराखड्याला मुख्यमंत्र्यांनी दिली मान्यता. पहिल्या टप्प्यातील कामांसाठी 25 कोटी रुपयांची तरतूद. आणि आमदार प्राध्यापक जयंत आसगावकर यांनी दिली एस न्यूजच्या कार्यालयाला सदिच्छा भेट. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या. तसंच एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.